पावसाळा चालू आहे, मक्याचा सीझनसुद्धा आहे. बाजारात भरपूर मके आहेत. तर मका वापरून मुलांच्या खूप आवडीचा हा पदार्थ झालाच पाहिजे. मुलंच काय मोठेसुद्धा आवडीने खातील एवढा टेस्टी लागतो. एका वेळेच्या जेवणाला तरी सुट्टी. ह्या निमित्ताने भाज्यासुद्धा मुलांच्या पोटात जातात. त्यासाठी मी इथे एका मक्याचे दाणे काढून घेतले आहेत. शक्यतो ताजाच मका वापरा, कारण घरी आणून 2-4 दिवस फ्रीजमध्ये ठेवलेल्या मक्याला तेवढी चव लागत नाही. यात थोडंसं पाणी घालून हे उकडायला ठेवू. पाव चमचा मीठ पण घालते, म्हणजे मका चवीला छान लागेल. आता हे खूप जास्त वेळ उकडायचं नाही, फक्त 4 ते 5 मिनटं चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा. मीडियम गॅसवर 5 मिनटात हे 60 ते 70% शिजतात. आता गॅस बंद करूया. मक्यातील पाणी काढून यात काढून घेते. मका भरपूर गरम आहे, म्हणजे उकळत्या पाण्यातून काढून डायरेक्ट भांड्यातच घेतलं आहे. ह्यात काही भाज्या घालूया. तर इथे मी एक मोठी शिमला मिरची बारीक चिरून घेतले. ह्याप्रमाणे शिमला मिरची आपल्याला जेवढी जमेल तेवढी बारीक चिरायची, म्हणजे खाताना छान लागते. मोठी मोठी कापली तर तोंडात आल्यावर चांगली लागणार नाही. त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो आणि एक मोठा कांदा, तोही अगदी बारीकच चिरायचा. गरम गरम मक्यात हे सगळं घालून मिक्स करून घेते. शक्यतो मका गरमच असू द्या, म्हणजे भाज्या आधी बारीक चिरून ठेवा, नंतर मका उकडायला ठेवा, म्हणजे मग ते बरोबर होईल. कारण हे काय आपण शिजवणार नाही आहोत, फक्त ब्रेडमध्ये भरून शेकून घेणार आहोत. त्यामुळे मका जर गरम असेल तर ह्यात घातलेल्या भाज्या, बाकीचं साहित्य, चीज वगैरे छान एकजीव होतं. ह्याला छान तिखटपणा येण्यासाठी 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घालते. त्यात तिखटासाठी अजून मी 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा ओरिगॅनो घातलं. पण चिली फ्लेक्स घालताना व्हिडिओ काय आलाच नाही, पण मी 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेत. त्यानंतर छान क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी ह्यात घालूया व्हेज मेयोनीज. तर हे साधारण 4 चमचे घालते, लागलं तर अजून घालू शकतो. सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. 4 चमचे मेयोनीज बरोबर झाले. जास्त आवडत असेल तर आणखी 1 चमचा घातला तरी चालेल. चमचा खूप छोटा नाही, आपण नाश्त्याला कांदे पोहे खातो तेवढा मोठा आहे. आता मुलांच्या आवडीचं चीज घालूया. तर हे जे 15 रुपयाला 1 मिळतं ते 2 चीज क्यूब ह्यात घालते. चीज किसून घातलं की ह्याला चव खूप छान येते. मुलांना तर चीज जास्तच आवडतं. मी 2 चीज क्यूब्स घातल्या, पण चीजचं प्रमाण अजून वाढवलं तरी छानच लागेल. मिक्स करून घेऊया. आता इथे महत्त्वाचं बघा, मका उकडताना आपण मीठ घातलं आहे. चीजमध्ये पण बऱ्यापैकी मीठ असतं, त्यामुळे मीठ बेतानेच घाला. किंवा काही लोकांना मीठ चालत नाही, म्हणजे एकदम कमी मीठ खातात, त्यांनी मग मीठ घालूच नका. काय करायचं, एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. काय तिखट वगैरे कमी वाटत असेल तर पुन्हा घालू शकतो. मका गरमच होता म्हणून त्यातील चीज मेल्ट झालं आहे आणि मस्त खमंग वास येतो, म्हणजे असंही तुम्ही चमच्याने खाऊ शकता. ह्यात मी पाव चमचा मीठ घातलं. तिखट जरा कमी वाटते. ह्यात मी अजून 1 चमचा ओरिगॅनो आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घालते, म्हणजे टोटल 2 चमचे ओरिगॅनो आणि 2 चमचे चिली फ्लेक्स घातले. ओरिगॅनो, चिली फ्लेक्स हे 10-10 रुपयांच्या पॅकेटमध्ये किराणा दुकानात सहज मिळून जातं. ज्यांना खूप तिखट आवडत नाही त्यांनी मग चिली फ्लेक्स 1 चमचाच घाला. व्यवस्थित मिक्स केलं की सगळ्या चवी एकजीव होतात. आता हे परफेक्ट झालं आहे. सँडविचसाठी मी इथे व्हाईट ब्रेड घेतला आहे. तुमच्याकडे ब्राऊन ब्रेड असेल तर तोही घेऊ शकता. ब्रेडवर सगळीकडे बटर लावून घेते. बटर आधीच फ्रीजमधून काढून ठेवा, म्हणजे जरा नरम होईल, ब्रेडवर व्यवस्थित पसरेल. दोन्ही ब्रेडवर बटर लावले. आता हे शेकण्यासाठी तवा अगदी मंद गॅसवर गरम करत ठेवला आहे. तव्यावर पण बटर लावून घेते. बटरऐवजी तूप लावलं तरी चालेल. तव्यावर ब्रेड ठेवताना बटर लावलेली बाजू वर ठेवायची. महत्त्वाचं म्हणजे तवा खूप जास्त गरम होऊ द्यायचा नाही,
नाहीतर मग ब्रेड आधीच करपेल. थोडासाच गरम झाला की लगेच ब्रेड ठेवायचे आणि गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत कमीच असावी. त्यावर हे तयार केलेलं मक्याचं फिलिंग पसरवूया. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. त्यानंतर लगेच ह्यावर दुसरा ब्रेड ठेवायचा. वरच्या ब्रेडला पण आतल्या बाजूने बटर लावलंय. हलकंसं दाबून घेते म्हणजे पलटी करायला सोपं पडेल. वरून पुन्हा थोडंसं बटर लावूया. हे असे पदार्थ बनवताना बटर चीज जरा जास्तच लागतं, पण ठीक आहे, आपण हे काय रोज रोज बनवत नाही. कधीतरी महिना 2 महिन्यातून एखाद्या वेळेस जेवणात बदल म्हणून चालतं. हलक्या हाताने प्रेस करून घेते. साधारण 3-4 मिनिटांनी चेक करायचं. ब्रेड गोल्डन कलरवर शेकला की पलटी करून घेते. दुसऱ्या बाजूनेही मंद गॅसवर 3-4 मिनटं शेकलं. असा छान गोल्डन ब्राऊन कलर आला, क्रिस्पी झालं की गॅस बंद करायचा. ब्रेड करपू द्यायचा नाही, पण मंद गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत शेकायचा, म्हणजे चव खूप भारी येते. हे काढून घेऊया. गरम गरम असतानाच खायचं म्हणजे छान क्रिस्पी लागतं. थंड झाल्यावर थोडंसं नरम होतं. परफेक्ट कॉर्न चीज सँडविच तयार. फिलिंग तयार असेल तर अगदी 5 ते 6 मिनिटातच टेस्टी सँडविच तयार होतं. कधीतरी जेवणाऐवजी हे गरमागरम कॉर्न सँडविच नक्की बनवून बघा. बच्चे कंपनी तर एकदम खुश. कसं झालं हे कळवायला विसरू नका. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.